15व्या गोवे मराठी चित्रपट महोत्सवाचे आज 7 ऑगस्ट 2026 सावन पणजी हंगाच्या आयनॉक्स टॉकीज आणि मॅकेनिज पॅलेसान सुवासाडपणानं उक्तावण झाले. गोयेंचे सन्माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचे हस्ते या महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन झाले. जाल्यार बॉलिवूडचे नामनेचे अभिनेते संजय दत्त हे या सोहळ्याक मानयेचे सोयरे गेस्ट ऑफ ऑनर म्हणून खाशेललेपणानं हाजीर आशिले. 3 दिसांच्या या महोत्सवांत मराठी चित्रपटसृष्टीतले जायते फामाद कलाकार आणि दिग्गज एकत्र आल्यात. सगळ्यांना सांगता नेटान ताळी मारून त्याचे खूप खूप अभिनंदन करा. कदाचित मी कोकणीत बोललो हे तुम्हाला समजलं नसेल, पण त्यांना समजायला पाहिजे म्हणून मी मुद्दामून बोललो. खरं म्हणजे 15वा चित्रपट महोत्सव हा या ठिकाणी संजय शेट्टी आणि ब्रदर्स गेली 15 वर्ष स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी साजरा करतात. सरकारचा म्हणजे कुठलाही मोठं सहकार्य न घेता त्यासाठी संजय शेट्टी आणि ब्रदर्स यांचा मनापासून खूप खूप अभिनंदन. एखादा सांस्कृतिक उपक्रम सुरू करणे आणि तो सातत्याने 15 वर्ष चालवणं ही तशी सोपी गोष्ट नाहीये, पण संजय शेट्टी ब्रदर्स यांनी तो सातत्याने कंटिन्युअसली 15 वर्ष या ठिकाणी चालवलेलं त्याबद्दलही मी मनापासून अभिनंदन करतो. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या ठिकाणी आपल्याला माहिती असेल की गोवा हे स्थायी स्वरूपामध्ये त्याचं केंद्र झालेलं आहे आणि या ठिकाणी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी आपण खूप वेळा येत आहे, पण त्याच दर्जाचं हेही फिल्म फेस्टिवल या ठिकाणी होतं हे सांगत असताना मला खूप खूप अभिमान वाटतो. आणि त्यापेक्षाही जास्त मराठी कलाकार या फिल्म फेस्टिवलमध्ये येतात, त्यासाठी पुनश्च आपलं सर्वांचं दिग्दर्शक, लेखक, फिल्म स्टार या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. गोवा आणि मराठी संस्कृतीचं नातं तसं अतूट आहे. खरं गोव्यामध्ये जरी आम्ही कोकणी बोलत असलो आणि हिंदी फिल्म पाहत असलो, मराठीचं वाचन करत असलो आणि इंग्लिशमध्ये लिहित असलो, तरी पण मराठी फिल्म पाहण्यासाठी आम्ही तशी गोव्यातील लोक आणि विशेष करून TV सिरियल पाहण्यासाठी कुठं कमी पडत नाहीये. कित्येक गोवेकर आजही म्हणजे मराठी एखादे कार्यक्रम TV चॅनलवरती पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्याची वाट पण बघतात आणि वेगवेगळे कार्यक्रम पाहतात. हे आपण नक्कीच की गोव्यामध्ये मराठी कोकणी या चित्रपट निर्मितीसाठी आणि चित्रपट कलाकारांसाठी आमच्या एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा मार्फत कित्येक सवलतीही देतो आणि त्याचा गोव्यातील कलाकार, बाकी गोव्यातील निर्मिती, बाहेरील निर्मिती पण गोव्यातील कलाकारांना घेऊन फिल्म इथं तयार करणारे त्याचा फायदाही घेतात. मी खरोखरच म्हणजे आजचा या प्रीमियर फिल्ममध्ये बंडखोर याचा प्रीमियर शो या ठिकाणी साजरा होणार आहे. त्याच्या प्रीमियर म्हणजे सुरुवातीला मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. संजय शेट्टी म्हणजे खूप जवळचे मित्र आहेत, त्यामुळे त्याने त्याही कार्यक्रमाला मला बोलवलं होतं आणि आज परत याच कार्यक्रमामध्ये त्याचा मुहूर्ताच्या कार्यक्रमाला मी होतो आणि आज प्रीमियरच्याही कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल विशेष अभिनंदन. आपण बऱ्याच वेळी गोवा हे एक म्हणजे पर्यटनाचं स्थळ म्हणून गोव्याकडे बघितलं जातं, पण गोवा नुसतं फक्त म्हणजे सन्स अँड सी एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये, तर त्याच्या पलीकडे जाऊन इन द स्पिरिच्युअलिटी, स्पोर्ट्स या वेगवेगळ्या गोष्टी यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत आणि विशेष करून फिल्म शूटिंगसाठी एक आकर्षक स्थळ म्हणूनही प्रसिद्ध झालेलं आहे. आणि सन्स अँड सी ह्याच्या पलीकडं म्हणजे ज्याला आपण म्हणतोय की गोवा बियॉन्ड बीचेस किंवा गोवा वाईल्ड लाईफ सेंच्युरीज हेही पाहण्यासाठी आणि ह्याही गावागावामध्ये शूटिंग करण्यासाठी, गावातील कित्येक सांस्कृतिक आणि मंदिरामध्येही शूटिंग करण्यासाठी लोक आज या ठिकाणी येत आहेत. ते पाहून खूप बरं वाटतं आणि विथ द सिंगल विंडो क्लिअरन्स एंटरटेनमेंट सोसायटीमधून आम्ही क्लिअरन्सही त्याला देतोय. एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा ही विशेष करून ही बॉडी म्हणजे आपल्याला फिल्म या ठिकाणी शूट करण्यासाठी सदोदित मदत करत असते. त्यासाठी गोव्याची भूमिका ही क्लिअर आहे की कम टू गोवा, शूट इन गोवा अँड क्रिएट इन गोवा या तत्वावरती मी आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. तसं बघितलं तर गोवा म्हटलं की विशेष करून फक्त समुद्र किनारे आणि एखादा म्हणजे बार वगैरे दाखवण्याचा प्रकार बऱ्याच वेळी आणि ड्रग्स रिलेटेड स्टोरी या गोव्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न फिल्ममध्ये बऱ्याच वेळी होतोय, पण या पलीकडेही गोवा आहे हेही आपण लक्षात ठेवावं की गोव्यामध्ये हजारो वर्षाचा इतिहास आहे, कदंबकालीन इतिहास आहे, छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे.
म्हणजे 450 वर्षाचा पोर्तुगीजाच्या विरोधात असलेला संघर्षाचा इतिहास आहे.